तर वेलकम मित्रांनो, आज आपण पायथॉनचा पूर्ण कोर्स करणार आहे. ठीक आहे, तो पण मराठीमध्ये. तर सर्वात आधी आपल्याला समजावे लागेल की पायथॉन काय असतं. तर पायथॉन म्हणजे काय, ही एक हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. हाय लेवल म्हणजे काय, मोस्टली आपण इंग्लिशमध्येच याला लिहितो. ठीक आहे, याला एवढं आपण लो लेवलमध्ये काय चाललंय काय नाही त्याची एवढं काही आपण इम्पॉर्टंट त्याला देत नाही. आपण जस्ट सिंटॅक्स लिहितो आणि प्रोग्राम आपला एक्झिक्यूट होऊन जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर ही आपली बऱ्याच ठिकाणी यूज होते, जसं की वेब डेव्हलपमेंटमध्ये आपण याला यूज करतो, डेटा सायन्समध्ये यूज करतो, ऑटोमेशनमध्ये यूज करतो, त्यानंतर AI मध्ये सुद्धा यूज करतो आपण. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण पायथॉन ही यूज करतो आणि ही खूप वास्ट लँग्वेज असं म्हणू शकतो आपण. याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण करू शकतो जर आपण शिकलो असतो तर. आणि बऱ्याच वेळा काय होतं, तर जेव्हा मी 10th मध्ये होतो किंवा 11th मध्ये होतो, तेव्हा मी जेव्हा सी शिकलो होतो, तेव्हा असं बोलायचे की जर तुम्हाला प्रोग्रामिंग शिकायची असेल तर तुम्हाला सी शिकावं लागेल. पण आता असा सिनेरिओ नाही राहिलाय. आता तुम्हाला जर प्रोग्रामिंग शिकायची असेल तर तुम्ही पायथॉन पासून पण स्टार्ट करू शकतात. आणि पायथॉन ही स्वतः एक ॲडव्हान्स लँग्वेज आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच तुम्ही काही गोष्टी करू शकतात. तर आणि ती सोपी पण आहे. इतकी सोपी आहे की तुम्हाला असं वाटेल, काय एवढं तुम्हाला काही वाटणारच नाही की ही प्रोग्रामिंग पण आहे असं. ठीक आहे. तर त्याच्यानंतर मेन गोष्ट आपली आहे की पायथॉन का. ठीक आहे. तर याचे आहे, ते तर तुम्हाला एक सांगितलं मी की सर्वात सिंपल आणि सोपी आहे शिकण्यासाठी. त्याच्यानंतर याची जी कम्युनिटी आहे ती खूप मोठी आहे, म्हणजे बरेच लोक जुळलेले आहेत आतापर्यंत. त्याच्यानंतर याच्या ज्या लायब्ररीज आहे, बऱ्याच काही वेब डेव्हलपमेंटच्या लायब्ररीज म्हणा, डेटा सायन्सच्या लायब्ररीज म्हणा, तर बऱ्याच ऑटोमेशन म्हणा किंवा AI म्हणा, बऱ्याच लायब्ररीज याच्यामध्ये लोकांनी डेव्हलप केल्या. आणि ओपन सोर्स असल्यामुळे म्हणजे कसं की कोणीही जर मला वाटलं की मला काहीतरी बनवायचंय किंवा मी काहीतरी लायब्ररी बनवायची, तर मी स्वतः सुद्धा एखादी लायब्ररी बनवू शकतो. तर त्यामुळे काय झाले की पायथॉनमध्ये खूप साऱ्या लायब्ररीज आलेल्या आहे आणि खूप वास्ट हे पायथॉन झालेलं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आता आपण इथे बघून घेऊया की त्याचं इन्स्टॉलेशन कसं करायचं. तर सरळ सरळ तुम्ही गुगलवर जा, पायथॉन डाउनलोड फॉर विंडोज असं घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फर्स्ट वेबसाईटच तुमची दिसून जाईल, डाउनलोड पायथॉन म्हणून. ठीक आहे. आता हे तुम्हाला मी एकदम बेसिक जे पायथॉन असतं ते सांगतोय. जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तुम्ही अॅनाकोंडा वगैरे पण डाउनलोड करू शकतात, त्याचा काही इश्यू नाही. पण याच्यामध्ये मी तुम्हाला डायरेक्ट बेसिक पायथॉन मध्येच करायला शिकवेल, जेणेकरून तुम्हाला इंटरफेस थोडा समजेल की काय असतं काय नाही. ठीक आहे. तर इथे डाउनलोड लेटेस्ट व्हर्जन फॉर विंडोज आलेला आहे. याच्यामध्ये आपण डाउनलोड पायथॉनवर क्लिक करणार, तर आपलं डाउनलोड व्हायला स्टार्ट होणार. ठीक आहे. तर डाउनलोड झाल्यानंतर मग आपण काय करणार, त्याला इन्स्टॉलेशन करणार. इन्स्टॉलेशन तर करायला तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला ऑलरेडी माहितच असेल कसं इन्स्टॉलेशन करायचं. पण तरीही मी एकदा तुम्हाला पटापट सांगून देतो. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की ऍड पाथ करायचं इथे. ठीक आहे. ऍड पाथ केल्याने काय होतं ते पण सांगेल तुम्हाला. जेव्हा तुम्हाला लायब्ररीज वगैरे तुम्ही इन्स्टॉल करता तेव्हा तुम्हाला हे इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. इथे इन्स्टॉल नावावर क्लिक करा, येस करा आणि तुमचं इन्स्टॉलेशन स्टार्ट होऊन जाईल. ठीक आहे. तर पायथॉन 3.13.1 हे त्याचं एक व्हर्जन आहे. ठीक आहे. हे पायथॉनचं एक व्हर्जन आहे. ओके. तर हा इन्स्टॉल होतोय आपलं. ओके. तर आपलं हे इन्स्टॉल झालेलं आहे. मी याला क्लोज करतो आणि इथून पायथॉन टाईप करून ओपन करून घेतो. ठीक आहे. तर इथे तुम्हाला पायथॉन असं दिसेल. हे आपल्याला ओपन नाही करायचंय, आपल्याला करायचंय पायथॉन 3.13 IDE असं असेल. ठीक आहे. तर तुम्ही इथे येणार तेव्हा तुम्हाला दिसेल आयडियली पायथॉन असं करून काहीतरी दिसेल तुम्हाला, तेव्हा त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं पायथॉन ऍप्लिकेशन ओपन होऊन जाईल, ज्याच्यामध्ये आपल्याला कोडिंग करायची आहे. आपण याला बोलतो IDE. ठीक आहे. तर याच्यामध्ये कोडिंग करण्यासाठी काय आहे की हे IDE जे आहे त्याच्यामध्ये आपण सिंगल लाईन कोडिंग करू शकतो. सध्या मी तुम्हाला एक सिंपल प्रोग्राम करून दाखवतो. ठीक आहे. तर तुम्हाला स्क्रीनवर काही प्रिंट करायचं असेल तर आपण लिहितो प्रिंट. ठीक आहे. आणि प्रिंटच्या मध्ये डबल कोट मध्ये तुम्ही मेसेज लिहू शकता. इथे मी लिहितो वेलकम असं लिहितो. ठीक आहे. तर असं काहीतरी आपण प्रोग्राम मध्ये लिहू शकतो आणि जे डबल कोट मध्ये मी लिहिले वेलकम ते तुम्हाला स्क्रीनवर प्रिंट होईल. ठीक आहे. आता याला मी रन करण्यासाठी फक्त एंटर करेल. एंटर केल्यानंतर तुम्हाला वेलकम दिसेल. ठीक. ओके.
तर हा तुमचा एक फर्स्ट प्रोग्राम तुम्हाला दाखवला मी. आपण फर्स्ट प्रोग्राम आपण करतो हॅलो वर्ल्ड, पण मी तुम्हाला वेलकम प्रिंट करून दाखवलंय. ओके. तर आता आपण खरं पायथॉन शिकायला स्टार्ट करूया. तर पायथॉन शिकण्याआधी तुम्हाला सांगतो की जास्त लाईन्सचा कोड तुम्हाला लिहायचा असेल तर न्यू फाईल म्हणायचं आणि त्याच्यामध्ये एक तुम्हाला एक फाईल अशी दिसेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये मी थोडा फॉन्ट मोठा करून घेतो. ठीक आहे. ठीक आहे. तर मी फॉन्ट थोडा मोठा करून घेतलेला आहे तुम्हाला दिसण्यासाठी क्लिअर. ठीक आहे. आता मी एक छोटंसं तुम्हाला सांगतो सर्वात आधी की तुम्ही प्रिंट तर शिकलेलाच आहात. आता तुम्हाला सांगितलं मी प्रिंट कसं असतं. तर प्रिंट आपण मोस्टली यूज करतो. ठीक आहे, आउटपुटसाठी. त्याच्यानंतर बेसिक मध्ये काय असतं की डेटा टाइप्स. आता डेटा टाइप्स काय असतं, सर्वात आधी डेटा टाइप शिकण्याआधी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला एखादी प्रोग्राम तुम्ही लिहिताय तर त्याच्यामध्ये कमेंट्स कसे लिहितात. आता कमेंट्स काय असतं हे, तर कमेंट्स म्हणजे काय असतं की जेव्हा तुम्ही कोणताही प्रोग्राम लिहिता त्याच्यामध्ये तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल एखादी प्रोग्राम, तुम्ही आता लिहिला प्रोग्राम पण तुम्ही 10 दिवसानंतर, 20 दिवसानंतर, 1 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर तो प्रोग्राम बघाल तर तुम्हाला समजायला थोडा थोडा प्रॉब्लेम होईल. म्हणजे तुम्हाला समजावा लागेल थोडा. तर त्याच्यासाठी आपण काय करतो की कमेंट्स लिहून ठेवतो की इथे मी काय केलं होतं, तिथे मी काय केलं होतं, हे लॉजिक मी काय लावलं होतं. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण कमेंट्स लिहितो आणि जेव्हा प्रोग्राम एक्झिक्यूट होतो, रन होतो, तेव्हा या कमेंट्सचा प्रोग्रामवर काही इफेक्ट होत नाही. ठीक आहे. तर हे फक्त एक आपण जसं आपण नोट्समध्ये मार्क करून ठेवतो तसं त्या टाईपमध्ये आपण कमेंट्स लिहितो. ओके. तर कमेंट्स लिहिण्यासाठी हॅश लिहायचा आणि काहीतरी जे तुम्हाला कमेंट लिहायचं असेल ते तुम्ही लिहू शकता. ओके. तर आता आपण स्टार्ट करूया व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्स. तर व्हेरिएबल आणि डेटा टाइप्स काय असतात. व्हेरिएबल आणि डेटा टाइप्स मध्ये तुम्हाला सांगतो सर्वात आधी व्हेरिएबल म्हणजे काय, की व्हेरिएबल म्हणजे तुमचा एक मेमरीमध्ये एक छोटासा स्पेस असतो, त्यालाच आपण व्हेरिएबल म्हणतो. ठीक आहे. हे तुम्हाला एक कंपॅरिझन सांगतो. ठीक आहे. एक आपल्याकडे बादली असेल, पाण्याची बादली. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एक पाणी भरण्यासाठी आपल्याकडे स्पेस असतो. ठीक आहे. त्याच टाईपमध्ये कम्प्युटरमध्ये आपली जी मेन मेमरी असते, ज्याला आपण रॅम म्हणतो, त्याच्यामध्ये काही आपल्याला मेमरी अलोकेट करण्यासाठी जिथे आपला डेटा वगैरे आपला काही स्टोअर करायचा आहे त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. ठीक आहे. आता व्हेरिएबल काय यूज करतात, जेव्हा तुम्हाला काही कॅल्क्युलेशन्स करायचे असतील आणि त्याच्यामध्ये तुमच्या व्हॅल्यू प्रत्येक वेळेस चेंज होत असेल आणि ती व्हॅल्यू तुम्हाला सेव्ह करून ठेवायची असेल, तेव्हा तुम्ही व्हेरिएबल्स यूज करू शकतात. तर व्हेरिएबल्स काय असतात ना, वेगवेगळ्या टाईपचे व्हेरिएबल्स असतात. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, एक नम म्हणून मी व्हेरिएबल घेतला आणि इथे 10 केला. आता हे काय झालं, इथे काय असतं की नम जो आहे, नम आपला जो आहे तो व्हेरिएबलचं नाव आहे आणि त्याची व्हॅल्यू आपली 10 आहे. म्हणजे हा इंटिजर टाईपचा झाला. इंटिजर म्हणजेच नंबर म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. याला आपण मी नंबर टाकतो इथे, बट ऍक्च्युली याला बोलतो आपण इंटिजर. ओके. तर याच्यामध्ये काय झालं की नम ह्या व्हेरिएबलमध्ये आपली 10 ही व्हॅल्यू स्टोअर झाली. ठीक आहे. तर हा आपला आहे डेटा टाईप. इंटिजर म्हणजे आपला डेटा टाईप झाला आणि नम म्हणजे आपला झाला व्हेरिएबल. ठीक आहे. तर आपण 10 ही नम मध्ये स्टोअर केलं. ओके. तर सिंपल आहे. त्याच्यानंतर काय आहे, आपला नंबर झाला. त्याच्यानंतर आपल्याला फ्लोट. फ्लोट म्हणजे काय असतं, फ्लोट म्हणजे सपोज आपल्या पायची व्हॅल्यू असते. पायची व्हॅल्यू आपली काय असते, 3.14 असते, राईट. तर 3.14 आपल्याला स्टोअर करायचंय. तर हे आता काय झालं की पॉइंटमध्ये, फ्लोटिंग पॉइंटमध्ये व्हॅल्यू झाली ही. तर याला आपल्याला स्टोअर करायचं असेल तर आपण 3.14 ही पायमध्ये स्टोअर केली. ठीक आहे. तर याला आपण बोलतो फ्लोट. ओके. तर याच्या ही पी आय जी आहे पाय, याला आपण ॲज अ व्हेरिएबलचं नाव याला आपण बोलतो आणि 3.14 ही आपण पायमध्ये स्टोअर केलेली आहे. आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक प्रोग्राम लिहितो. इथे प्रिंट म्हणतो आणि प्रिंटमध्ये मी काय लिहितो, नम. नम नम म्हणजे काय, आपण जो 10 आपण इथे स्टोअर केलेला आहे ना, तोच आपला नम आहे, राईट. तर याला मी रन करण्याआधी याला आधी आपल्याला सेव्ह करावं लागेल. ठीक आहे. तर याला मी सेव्ह करतो. सेव्ह मी डेस्कटॉपवरच करतो काहीतरी. हॅलो हॅलो. ठीक आहे. हॅलो म्हणून करतो. याला सेव्ह म्हणतो. सेव्ह केल्यानंतर आपल्याला रन करण्यासाठी F5 प्रेस करायचं आहे. तर मी तुम्हाला इथे दाखवून देतो आणि मी याच्यानंतर F5 प्रेस करूनच तुम्हाला रन करून दाखवतो. ठीक आहे. F5 केलं. त्याच्यानंतर तुम्हाला इथे 10 तुमचं आउटपुट मिळालं बघा. तर 10 हे आउटपुट का मिळालं आपल्याला, कारण आपण नम मध्ये 10 ला स्टोअर केलेलं आहे आणि नमला आपण प्रिंट केलं. ठीक आहे. तर आपल्याला 10 मिळालं. याच्याच जागी आपण पायला जर प्रिंट करणार तर आपल्याला 3.14 मिळेल. ठीक आहे. मी याला F5 करतोय, याला ओके सेव्ह म्हणतोय, याला 3.14 आपल्याला मिळालं. ठीक आहे. तर हे तुम्हाला समजून गेलं असेल.
त्याच्यानंतर अजून कोणता डेटा टाईप असतो आपल्याकडे? आपल्याकडे असतं स्ट्रिंग. तर आपल्याला समजा एखाद्या कोणाचं नाव वगैरे स्टोअर करायचं असेल, सेंटेन्स स्टोअर करायचं असेल काही, तर आपण यूज करतो नेम, म्हणजे स्ट्रिंग. ठीक आहे. तर नेम मध्ये मी काहीतरी, जर मला स्ट्रिंग वगैरे खूप मोठा वाक्य किंवा शब्द स्टोअर करायचा असेल, तर मी डबल कोट मध्ये कधीही तो शब्द लिहेल. तर तुम्ही डबल कोट मध्ये नाही लिहिला तर तुम्हाला समजणार नाही. ओके. तर मी इथे काहीतरी राकेश म्हणून स्टोअर करतो. ठीक आहे. ओके. तर यामध्ये काय असतं ना, की आपण राकेश हे स्टोअर केलं नेम मध्ये. तर आपल्याला कधीही राकेश जर आपल्याला प्रिंट करायचं असेल तर आपण नेमला आपण इथे लिहिणार. तर मी नेम इथे लिहितो आणि जेव्हा मी याला सेव्ह करणार आणि रन करणार तर आपल्याला राकेश म्हणून एक आउटपुट मिळून जाईल. ठीक आहे. कारण आपण इथे प्रिंट केलं याला, राईट. तर याला प्रिंट केल्यामुळेच आपल्याला ते आउटपुट मिळतंय. त्याच्यानंतर याला मी बोलतो स्ट्रिंग. ठीक आहे. तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, इथे मी कमेंट दिली आहे, हे आपण एक्झिक्यूट नाही होणार आहे. ठीक आहे. हे लिहायची आपल्याला गरज नसते, फक्त एवढं लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. हे मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय. त्याच्यानंतर असतं बुलियन. तर बुलियन म्हणजे काय असतं, की ट्रू किंवा फॉल्स. ओके. तर ट्रू किंवा फॉल्स आपण कधी यूज करतो? एखाद्या व्हॅल्यूला आपल्याला ती बरोबर आहे का चुकीची आहे ते आपल्याला समजायचं असेल वगैरे, तर आपण त्याच्यासाठी यूज करू शकतो. ठीक आहे. तर तेव्हा आपण लिहितो ट्रू किंवा फॉल्स. तर ट्रू किंवा फॉल्स लिहिण्यासाठी पहिलं लेटर आपण कधीही कॅपिटल लिहितो, ट्रू. ओके. किंवा लिहायचं असेल तर फॉल्स, फॉल्स. तर अशा प्रकारे आपण लिहू शकतो. याला आपण बोलतो बुलियन. ओके. बुलियन व्हॅल्यू. तर आपल्याला जर बुलियन बनवायचं असेल तर आपण डायरेक्टली त्याचं नाव लिहू शकतो. आता इज व्हॅलिड हे त्यांचं नाव झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झालं आपलं व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्स. त्याच्यानंतर आपण इनपुट आणि आउटपुट कसं लिहितो? आउटपुट तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलंच आहे, की प्रिंट म्हणून आपण लिहितो आणि त्याच्यामध्ये हे आउटपुट जे आपल्याला टाकायचं आहे ते आपण इथे लिहितो. ठीक आहे. आता इनपुट जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कसं लिहितो आपण? जसं फॉर एक्झाम्पल मला नम आहे, तर नम मध्ये मला 10 ही व्हॅल्यू मी स्टोअर केली, पण मला युजरकडनं घ्यायची आहे. जे युजर टाकेल ते भेटेल मला. ठीक आहे. तर मी काय करेल इथे नम इक्वल टू इनपुट, आणि इनपुट मध्ये मी काय करेल इथे मेसेज टाकेल. ठीक आहे. प्लीज एंटर नंबर असं टाकेल इथे. प्लीज एंटर नंबर टाकेल तर काय होईल, की युजरला समजेल की करायचं काय नेमकं, म्हणजे टाकायचं काय तिथे, है ना. तर हे टाकल्यानंतर मग त्याला बरोबर समजून जाईल. तर मी इथे नमला प्रिंट करून देतो. ठीक आहे. तर मी जसं याला रन करणार, याला सेव्ह करतो. ठीक आहे. रन केल्यानंतर मी इथे आता समजा 12 टाकलं तर मी एंटर करणार तर मला 12 आउटपुट मिळून जाणार. कारण आपण काय केलं इथे इनपुट घेतलं आणि नम या व्हेरिएबल मध्ये आपण स्टोअर केलं आणि नमलाच आपण प्रिंट केलं. ठीक आहे. तर इथे आपण जेव्हाही आपल्याला युजरकडनं इनपुट घ्यायचं असेल तर इनपुट म्हणून आपण असं यूज करतो. त्याचा सिंटॅक्स असा आहे. आणि याच्यामध्ये इनपुट मध्ये तुम्हाला काही मेसेज जर युजरला दाखवायचा असेल तर तो आपण याच्यामध्ये लिहितो. आणि ते स्टोअर करण्यासाठी आपण नम इक्वल टू याच्यासाठी यूज करतो, की जर काही ह्या साईडचं जे पण असतं ते आपण ह्या साईडमध्ये स्टोअर करतो. ठीक आहे. तर याला आपण नमला व्हेरिएबल म्हणतो. त्याच्यानंतर आहे टाईप कन्व्हर्जन. आता टाईप कन्व्हर्जन म्हणजे काय असतं, की समजा तुम्हाला एखादी इंटिजर व्हॅल्यू आहे तिला फ्लोट मध्ये कन्वर्ट करायची आहे, त्याला आपण काय बोलतो, टाईप कास्टिंग बोलतो. ठीक आहे. तर तुम्हाला जर एखादी गोष्ट तुम्हाला कन्वर्ट करायची असेल तर आपण यूज करतो टाईप कास्टिंग. तर टाईप कास्टिंग करण्यासाठी आपण समजा इथे मी काहीही स्ट्रिंग घेतली आहेत आणि मला चेक करायचं आहे की या स्ट्रिंगचा टाईप म्हणजे जे मी इनपुट घेतलंय युजरकडनं त्याचा टाईप वगैरे काय आहे किंवा ते, तर मी त्याच्यासाठी यूज करू शकतो टाईप. ओके. टाईप मी यूज केलं तर मला समजेल की याचा टाईप काय आहे. ठीक आहे. तर मी F5 ने रन करतो. ओके. मी काहीतरी इनपुट देतो, काहीतरी नंबर टाकतो. ठीक आहे. तर नंबर टाकल्यानंतर काय येईल इथे, सॉरी इथे स्ट्रिंग येईल. कारण तुम्हाला सांगतो, कधीही जेव्हा इनपुट आपण घेतो तेव्हा हे स्ट्रिंग मध्येच स्टोअर होतं आणि आपल्याला त्याला टाईप कास्टिंग करून चेंज करावं लागतं. तर आता याला काय करायचंय मला, की कोणीही काहीही इनपुट टाकेल तर मी त्याला काय करेल, की
कोणत्या तरी नंबरमध्ये प्लस करेल आणि त्याची ॲडिशन दाखवेल. तर मी काय करतो, इथे रिझल्ट म्हणून एक व्हेरिएबल घेतो. ठीक आहे, व्हेरिएबल म्हणजे तुम्हाला सांगितलंच आहे मी. त्याच्यामध्ये मी जो नम युजरने टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी 10 प्लस करतो आणि मग रिझल्टला डिस्प्ले करतो. ठीक, रिझल्ट. ओके, तर रिझल्टला डिस्प्ले करा. आता इथे एरर येईल, आधी हे होणार नाही. ठीक आहे, तर मी आधी तुम्हाला एरर दाखवतो काय आहे तो. इथे मी काहीतरी नंबर टाकतो. ओके, ठीक आहे. आता इथे काय एरर आला, काहीतरी आपल्याला काय येतात, टाईप एरर येतो. ठीक आहे, तर इथे काय होते, ऍक्च्युली होतं काय इथे, तर मी जेव्हाही प्लस करतोय तर इथे ही स्ट्रिंग आहे. ठीक आहे, तर याने घेतलेली इथे स्ट्रिंग आहे. तर इथे आपली स्ट्रिंग स्टोअर झाली आहे, तर इथे स्ट्रिंग आपली आहे, स्ट्रिंग प्लस आपला जो इंटिजर आहे तो होतोय. तर इथे असं नाही चालत. असा नियम आहे की दोघी हे हे पण इंटिजर पाहिजे, हे पण इंटिजर पाहिजे, तेव्हाच तुम्हाला रिझल्टमध्ये ॲक्युरेट रिझल्ट मिळेल. तर मग तुम्ही म्हणा आता स्ट्रिंग मधून मला इंटिजर कन्वर्ट करायचं, ते कसं करणार. तर इथे सरळ सरळ इथे इंट लिहायचं फक्त. ठीक आहे, तर इंट इंट हे आपल्याला टाईप कास्टिंगसाठी आपण यूज करतो. हे एक डेटा टाईप फंक्शन आहे, म्हणजे की त्याला आपल्याला कन्वर्ट करण्यासाठी आपण त्याला यूज करतो. ठीक आहे, तर आता नमचं काय होईल, नम हा इंटिजर मध्ये कन्वर्ट होऊन जाईल आणि आपला 10 हा इंटिजरच आहे ऑलरेडी, तर हे दोघींचं प्लस होईल आणि रिझल्ट मध्ये जाऊन आपल्याला प्रिंट मिळेल. ठीक आहे, तर बघूया, ट्राय करू. ठीक आहे, आता नंबर टाकूया आपण काहीतरी 1 2 3. 1 2 3 टाकला. ओके, तर 1 2 3 मध्ये आपण जर 10 प्लस केला तर 123 मध्ये 10 प्लस केला तर 133 आपल्याला मिळतं. राईट, तर हे आपलं एकदम ॲक्युरेट चालतंय, बरोबर चालतंय. ठीक आहे, हे तुम्हाला इनपुटचं समजलं असेल. आणि त्याच्यानंतर बरेच काही असतात इथे. इंटिजरच्या जागी आपण str लिहिलं तर काही नंबर असेल तर नंबरला आपण स्ट्रिंग मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो, किंवा एखादी नंबर असेल त्याला फ्लोट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण त्याला फ्लोट मध्येही कन्वर्ट करू शकतो. तर वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला जसं आपल्याला कन्वर्ट करायचं त्या प्रकारे आपण कन्वर्ट करू शकतो. ओके, तर यालाच आपण बोलतो टाईप कास्टिंग. तर आपला नेक्स्ट आहे कंट्रोल फ्लो. तर कंट्रोल फ्लो मध्ये काय असतं, कंट्रोल फ्लो मध्ये तुम्हाला काही कंडिशन्स वगैरे असतात, किंवा काही काही गोष्टी तुम्हाला लॉजिकली करायच्या असतात, ते आपण कंट्रोल फ्लो मध्ये करणार आहोत. ठीक आहे, तर याच्यामध्ये सर्वात आधी असतं इफ एल्स. ठीक आहे, इफ एल्स असतं. तर इफ एल्सचा अर्थ काय आणि ते कुठे यूज होतं. इफ एल्स म्हणजे काय असतं की जेव्हा तुम्हाला काहीही ऑपरेशन एखाद्या कंडिशनच्या बेसिसवर तुम्हाला परफॉर्म करायचं असेल, जसं की समजा एखादी नंबर जर लहान असेल तर मला असं प्रिंट करायचंय, एखादी नंबर जर मोठा असेल तर मला असं प्रिंट करायचंय. ठीक आहे, तर तेव्हा आपण इफ एल्स यूज करतो. आता तुम्हाला मी करून दाखवतो एकदम प्रॅक्टिकली. तर ठीक आहे, आता सर्वात आधी आपण काय करू, युजरकडनं एक इनपुट घेऊ. ठीक आहे, मी इनपुट घेतो. इनपुट घेण्यासाठी आपण काय करतो, नम इक्वल्स टू इनपुट आपण यूज करतो ना, इनपुट. इनपुट मध्ये मी काय करणार, एंटर नंबर. ठीक आहे, एंटर नंबर मी टाकणार आणि त्याच्यात तो नंबर मला भेटणार. तर नम मध्ये मला नंबर भेटून जाणार. ठीक आहे, तर मला आता काय करायचंय, याला टाईप कास्टिंग करायचे. तर मी काय करतो, सरळ सरळ इथेच सरळ सरळ टाईप कास्टिंग करून टाकतो. तर मी इथे इंटिजर केलं ना, तर डायरेक्टली याला इंटिजर मध्येच तो कन्वर्ट करेल. ह्या इनपुट मध्ये जे पण येईल आपलं त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट करेल आणि डायरेक्टली नम मध्ये टाकून देईल. ठीक आहे, तर आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला टाईप कास्टिंग करायची गरज नाही पडणार. ठीक आहे, तर याच्यामध्ये आता मी काय करतो की मी चेक करतो की जो इनपुट दिलेला आहे तो 2 पेक्षा लहान आहे की मोठा आहे. ठीक आहे, तर मी 2 पेक्षा जर तो लहान असेल नम आपला. ठीक आहे, नम जर लहान असेल, आता इथे तुम्हाला दाखवतो की इफ मध्ये जर मला काही लिहायचं असेल तर मी झाल्यानंतर एक कोलन देतो आणि त्याच्यानंतर मला जे पण लिहायचं असेल ते मी लिहितो. ठीक आहे, प्रिंट मी आधी लिहून घेतो, मग तुम्हाला सांगतो की हे काय असतं. ठीक आहे, ठीक आहे, तर आता याला आपण एकदा रन करून बघूया. सॉरी, माझा एक डबल कोट माझा एक राहिलाय ते. तर मी नंबर काहीतरी टाकला आणि इथे ग्रेटर आला. ठीक आहे, तर मी तुम्हाला एकदम आधी सांगून देतो की हे आपण काय केलेलं आहे ऍक्च्युली. ठीक आहे, तर हे तुम्हाला मी पहिली ओळीचं तर अर्थ सांगितलेलाच आहे. दुसऱ्या ओळीपासून सांगतो
इफ म्हणजे काय आहे, आपण इफ म्हणजे ही एक कंडिशन आहे आपली, 2 हा जर नम पेक्षा मोठा असेल, ठीक आहे, म्हणजेच काय की नम छोटा असेल 2 पेक्षा. हे थोडंसं कन्फ्युजिंग झालं, थांबा तुम्हाला एकदम सिंपल कंडिशन लिहितो इथे, नम हा छोटा असेल 2 पेक्षा, ठीक आहे, सिंपल कंडिशन लिहिली मी. याच्यामध्ये काय असतं की इफ मध्ये काय असतं की ही कंडिशन जी आहे ती जर ट्रू झाली, ट्रू म्हणजे काय की नम हा खरंच 2 पेक्षा लहान असेल, तर हे इफच्या खाली जेही तुमचं आहे ते तुमचं एक्झिक्यूट होणार आणि तुम्हाला स्क्रीनवर त्याचा आउटपुट दिसणार. इथे तुम्ही दुसरा काही कितीही मोठा कोड वगैरे तुम्ही लिहू शकतात, काही इश्यू नाही, ठीक आहे. तर इफ नंतर इथे तुम्ही कंडिशन लिहिणार, कंडिशन नंतर तुम्ही एक कोलन देणार आणि जेव्हा तुम्ही एंटर करणार तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली एक स्पेस तुमचा इथे असेल. तर याला आपण म्हणजे टॅब दाबूनही तुम्ही एवढा स्पेस घेऊ शकतात. तर कंपल्सरी इथे स्पेस आपल्याला घ्यावा लागतो, कारण याच्यामध्ये आपण आपल्याला त्याच्या प्रोग्रामला समजलं पाहिजे की इफ साठी काय आपण प्रोग्राम लिहिलाय आणि एल्स साठी आपण काय प्रोग्राम लिहिलाय, ठीक आहे. तर एल्स हे झाल्यानंतर आपण समजा ही कंडिशन आपली नाही झाली, म्हणजे सॅटिस्फाय नाही झाली, ट्रू नाही झाली, फॉल्स झाली आपली कंडिशन, तर तो काय करेल, एल्स मध्ये जाईल आणि एल्स मध्ये जो कोड असेल तो तुमचा एक्झिक्यूट होईल, ठीक आहे. तुम्हाला समजलं आता. जसं नम, आता मी जर 3 टाकलं तर नम हा मोठा आहे 2 पेक्षा, तर काय होईल, ही कंडिशन फॉल्स होऊन जाईल, राईट. तर मग हे ग्रेटर तुमचं प्रिंट होईल. जर मी 1 टाकला तर 1 हा 2 पेक्षा लहान आहे, हो लहान आहे, ही ट्रू होऊन जाईल. तर मग इथे काय होईल, प्रिंट लेस असं प्रिंट होऊन जाईल, ठीक आहे. तर हे प्रिंट आपलं होऊन जाईल. आता मी अजून एकदा रन करून तुम्हाला दाखवून देतो. याच्यामध्ये सपोज मी 1 टाकला, तर 1 टाकला तर काय होईल, लेस येईल, ठीक आहे. जर समजा मी जास्त टाकलं, काही 13 टाकलं, तर 13 टाकल्यानंतर काय, ग्रेटर. तर असं तुमचं एकदम सिंपल ही कंडिशन असते. कंडिशन आपण याला म्हणतो, जेव्हा तुम्हाला काही कंडिशन्स यूज करायचे असतील तेव्हा आपण इफ आणि एल्स यूज करतो, ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला मल्टिपल काही कंडिशन्स तुम्हाला जर यूज करायचे असतील, फॉर एक्झाम्पल आता आपण हीच कंडिशन आपण इथे कंटिन्यू करूया. मला काय करायचंय की 2 पेक्षा लहान असेल तर मी लेस लेस दॅन 2 असं प्रिंट करेल. आणि जर मला असं बघायचं असेल की 2 पेक्षा लहान नसेल, 2 पेक्षा जर मोठा असेल पण तो 10 पेक्षा लहान असेल, तर मी काय करेल, इथे एलिफ असं यूज करेल. एलिफ म्हणजे काय असतं की एल्स इफ, म्हणजे ही कंडिशन जर तुमची सॅटिस्फाय नाही झाली तर पुढची कंडिशन तुम्ही चेक करणार. तर पुढची कंडिशन तुम्ही लिहिणार जसं की नम हा तुमचा 10 पेक्षा लहान असेल, तर इथे काय लिहिणार, लेस दॅन 10, ओके, असं लिहिणार नाही, लेस दॅन 10. तर लेस दॅन 10 लिहिल्यानंतर इथे लेस दॅन 10 तुमचा प्रिंट होऊन जाईल. एल्स, इथे पण तुम्ही एल्स घेऊ शकता अजून, ठीक आहे. एल्स मध्ये तुम्ही लिहिणार, एल्स मध्ये तुम्ही प्रिंट करणार ग्रेटर, ठीक आहे, ओके. तर तुम्ही बघितलं असेल. त्याच्यानंतर तुम्हाला जर कितीही तुम्ही कंडिशन्स लिहिणार, तर एल्स इफ एल्स इथे तुम्ही एकदा लिहिलंय, इथे हे सेम तुम्ही याच्या खाली लिहू शकता, परत त्याच्या खाली लिहू शकता, त्याच्या खाली लिहू शकता. एल्स इफ तुम्ही कितीही घेऊ शकता, ठीक आहे. आणि लास्टला तुम्ही शेवटी जर तुमचं काही सगळं संपलं असेल तर त्याच्यानंतर तुम्ही एल्स घेऊ शकता, किंवा एल्स नाहीही घेतला तरी काही इश्यू नाहीये, ओके. हे तुम्हाला एकदा रन करून दाखवलं. याच्यामध्ये मी 1 टाकला तर लेस दॅन 2 आला, राईट. आता मी परत एकदा तुम्हाला रन करून दाखवतो. याच्यामध्ये मी 4 टाकतो. 4 हा 2 पेक्षा मोठा आहे पण 10 पेक्षा कमी आहे, तर बरोबर लेस दॅन 10 आला आपला. आणि 10 पेक्षा जर एखादी मोठा असेल तर त्याला पण आपण रन करून बघूया. इथे मी 13 टाकतो, तर 13 काय होईल, ग्रेटर होईल. तर इफ एल्स इफ तुम्हाला समजलं असेल, खूप सोपं आहे, एवढं काही हार्ड नाहीये. तुम्ही थोडी प्रॅक्टिस केली तर तुम्हाला समजून जाईल, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया लूप्स काय असतं, ठीक आहे. एल्स इफ तर तुम्हाला एवढं एवढं काही हार्ड नाहीये, पण थोडं लूप्स थोडंसं आहे, जे तुम्हाला प्रॅक्टिस केल्यावरच तुम्हाला जमेल. एवढं काही म्हणजे त्याच्यामध्ये थोडी प्रॅक्टिस करण्यासारखी ती गोष्ट आहे. तर तुम्हाला लूप्स म्हणजे काय आधी ते सांगून देतो, ठीक आहे. लूप्स म्हणजे काय असतं की तुम्हाला काही गोष्ट रिपीट रिपीट करायची असेल तर तेव्हा आपण लूप्स यूज करतो. तर आता आपल्याकडे जे पायथॉन आहे, पायथॉन मध्ये आपल्याकडे 2 प्रकारचे लूप्स आहेत. एक फॉर लूप आहे आणि एक व्हाईल लूप आहे. दोघे आपण बघूयात आणि ते प्रिंट करून चेक करूया की कसे ते चालतात, ठीक आहे.
आता आपण इथे एक एंटर नंबर म्हणून तर घेतलेलाच आहे ऑलरेडी, राईट? इथे नम मध्ये आपण नंबर घेऊन घेतलेला आहे. तर मला काय करायचंय आता, 1 ते 10 पर्यंत मला प्रिंट करायचंय. तर मी काय करणार, याच्यामध्ये लूप यूज करणार. आता इथे मी काय करतोय, व्हाईल मध्ये काय करतो, व्हाईल मध्ये मी एक कंडिशन टाकलं. जसं आपण इफ मध्ये काही कंडिशन टाकली तशी आपण व्हाईल मध्येही एक कंडिशन टाकू शकतो. तर मी कंडिशन काय टाकली, नम इज लेस दॅन 10. तर इथे काय मी केलं, मी तुम्हाला ते पण सांगतो, पण आधी मी प्रोग्राम लिहून घेतो. ठीक आहे, प्रिंट नमला मी प्रिंट केलं, इथे नमला प्रिंट केलं. त्याच्यानंतर मी इथे काय करणार की नम इक्वल्स टू नम प्लस 1. आता इथे मी काय केलं काय नाही केलं ते तुम्हाला सगळं सांगतो. व्हाईल हा एक लूप आहे आपला, ज्याच्यात आपण रिपीट आपल्याला काही ऑपरेशन करायचे असतील तर आपण करू शकतो. आता मी या प्रोग्राम मध्ये काय करायचं ट्राय करतोय की मला जितकेही तुमचे नंबर असतील ते मला सगळे प्रिंट करायचे आहे. तर मला इथे काय करायचंय, मला जसं समजा नंबर मी 5 जर कोणी टाकला तर इथे 5 येईल. ठीक आहे, तर 5 पासून तर 10 पर्यंत मी टाकेल. 10 पर्यंत मी प्रिंट करेल आणि स्क्रीनवर ते मला प्रिंट दिसेल. जसं की 5 आला, 5 प्रिंट करेल, मग 5 तो काय करेल की 5 प्लस 1 6 करेल. मग परत इथे काय करेल, ही कंडिशन आहे आपली, या कंडिशन मध्ये तो चेक करेल की 6 हा लहान आहे का. ठीक आहे, लहान असेल तर तो परत प्रिंट करेल. म्हणजे व्हाईल म्हणजे काय, जोपर्यंत, व्हाईल म्हणजे जोपर्यंत, आणि ही कंडिशन असते जोपर्यंत नंबर हा 10 पेक्षा लहान असेल तोपर्यंत हा लूप चालणार. लूप मध्ये, व्हाईल लूप मध्येही सेम आहे जसं इफ मध्ये होतं. इथे आपण कोलन देऊन आपण इथे काही जे पण आपल्याला लिहायचं असेल ते आपण एक स्पेस सोडून लिहू शकतो. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये मी एकदा तुम्हाला रन करून दाखवतो. ठीक आहे, रन केला मी, काहीतरी 5 टाकला. ठीक आहे, तर 5 ते 9 मला भेटलं. 9 का भेटलं मला, 10 का नाही भेटलं, कारण 10 पेक्षा लहान. 10 पेक्षा लहान म्हणजे 9. जर 10 असेल तर तो 10 पेक्षा लहान नाहीये, तो 10च्या इक्वल आहे. म्हणजे ती कंडिशन तुमची सॅटिस्फाय नाही होणार, राईट? जोपर्यंत ही कंडिशन सॅटिस्फाय होईल तोपर्यंतच तुमचं हे लूप चालेल. आता मी ते नम प्लस 1 का केलं, कारण जर मी तसं केलं नसतं तर हा जो लूप आहे तो इनफायनाईट चालला असता आणि हा लूप कधीच थांबला नसता. तर आपला थांबवण्यासाठी कधीही तो विचार करायचा की हा लूप थांबेल कसा. ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर तुमचा प्रोग्राम हा तुम्ही कंटिन्यू करू शकता तिथे. तर एकदम सिंपल तुम्हाला एक उदाहरण सांगून दिलं मी व्हाईल लूपचं कसं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक लूप आहे आपल्याकडे, फॉर लूप. फॉर लूप हा सर्वात जास्त यूज होतो. असं नाही आहे की जास्त इम्पॉर्टंट आहे, दोघी लूप हे आपले इम्पॉर्टंट आहे, पण फॉर लूप जो आहे तो मोस्टली जास्त लोक यूज करतात, कारण तो सोपा आहे आणि सरळ सरळ आहे. ठीक आहे, तर फॉर मध्ये काय आहे की फॉर मध्ये आपण सरळ लिहितो फॉर मध्ये म्हणजे काय असतं की फॉर मध्ये किती तुम्हाला इटरेट करायचं आहे, किती याच्यापर्यंत इटरेट करायचं ते तुम्हाला दाखवलं जातं. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये आपण जसं आपल्याकडे नम आहे, नम, ठीक आहे, फॉर नम रेंज, फॉर नम इन रेंज 0 to 5 असं मी लिहिलं समजा, आणि मी ते प्रिंट केलं नम. ओके, आता इथे काय होईल, याला मी सध्या कमेंट करतो कारण मला हे इनपुट घ्यायचं नाही युजरकडनं आणि सरळ सरळ मला प्रिंट करायचं आहे. तर इथे काय होईल आता, फॉर नम इन रेंज म्हणजे काय होईल की नमची जी पहिली व्हॅल्यू 0 होईल आणि 0 ते 5 तो लूप चालेल आणि इथे आपल्याला प्रिंट होईल. ठीक आहे, तर आता याला आपण इथं रन करून बघूया काय होतं. इथे काहीतरी इश्यू झालाय. हा, प्रिंट मध्ये आपण इथे ब्रॅकेट द्यायचं विसरलोय. ठीक आहे, इथे मी याला रन करतो. तर आपल्याला 0 to 4 आपल्याला आउटपुट मिळाले, कारण 5 पर्यंत आपण लिहिलंय. ठीक आहे, तर एक कधीही कमी असतो, एक कधीही कमीच आपल्याला मिळेल. जर तुम्हाला तसं पाहिजे असेल तर तुम्ही ते 6 लिहू शकता. ओके, आणि तुम्हाला जर 1 पासून 5 पर्यंत पाहिजे, 1 पासून 5 पर्यंत पाहिजे, तर इथे तुम्ही 1 पासून स्टार्ट करू शकता. तर समजलं तुम्हाला.
इथे तुम्ही कोणताही व्हेरिएबल लिहा, त्याच्या रेंज तुम्ही डिफाईन करू शकता. रेंज म्हणजे काय की पहिली व्हॅल्यू त्याची काय असेल आणि शेवटची व्हॅल्यू त्याची काय असेल. 1 पासून तर 6 पर्यंत तो लूप चालेल आणि तुम्हाला त्याचं आउटपुट मिळेल. ठीक आहे. तर मी F5 करेल. इथे F5 केल्यानंतर तुम्हाला 1 to 5 तुम्हाला आउटपुट मिळालं, कारण आपण 1 पासून स्टार्ट केला आणि 6च्या आधीपर्यंत तुमचा लूप संपला. फॉर लिहायचे बरेच काही सिंटॅक्स आहे वेगवेगळ्या प्रकारचे, ते आपण बघूया थोडं की फॉर लिहिण्यासाठी आपण काय करतो. त्याच्या आधी तुम्हाला थोडं काही टपल्स लिस्ट आणि डिक्शनरीज ते सांगून देतो की ते काय असतं, कारण तेही तुम्हाला आलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर माहिती असेल तर त्याच्यात तुम्हाला लूप्स शिकताना तुम्हाला एकदम सिम्पल जाईल. ठीक आहे. तर त्याला आपण काय बोलतो, डेटा स्ट्रक्चर्स बोलतो. डेटा स्ट्रक्चर्स म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करतो. लाईक जसं आपण व्हेरिएबल शिकलो, तर व्हेरिएबलमध्ये काय असतं की व्हेरिएबलमध्येही आपण डेटा स्टोअर करतो आणि स्पेसिफिक मेमरी लोकेशनला आपण स्टोअर करतो आणि त्याला काहीतरी नाव देऊन देतो. जसं आता इथे नम आहे. नम हा एक आपला एक व्हेरिएबल झाला. तर व्हेरिएबलमध्ये आपण काहीतरी स्टोअर केलेलं आहे. पण आपल्याला काही खूप साऱ्या गोष्टी एकाच याच्यात स्टोअर करायच्या असतील तर त्याच्यासाठी आपण डेटा स्ट्रक्चर्स यूज करतो. हे इनबिल्ड डेटा स्ट्रक्चर्स आपण याला म्हणतो. तर सर्वात आधी आपण थोडे डेटा स्ट्रक्चर्स बघून घेऊया आणि लूपवर एकदा परत येऊया. ठीक आहे. तर तुम्हाला थोडं अजून क्लिअर समजेल. तर सर्वात आधी मी एक डेटा स्ट्रक्चर घेतो, त्याचं नाव आहे लिस्ट. ठीक आहे. तर लिस्ट लिस्ट ही एक डेटा स्ट्रक्चर आहे आपल्याकडे. लिस्ट आपल्याला बनवायची असेल तर आपण काय करतो, सर्वात आधी लिस्ट म्हणजे तुम्हाला एकदम सिंपल समजून गेलं. लिस्ट म्हणजे कशाची तरी आपण लिस्ट लिहितो. आपण काहीतरी किराणा वगैरे घ्यायला जातो ना, तेव्हा आपण कशी एक लिस्ट बनवतो, त्या टाईपमध्ये ही लिस्ट आहे. सिंपल तसंच आपण बोलू शकतो. तर सरळ सरळ आता मी काय बोलतो की मी किराण्याचीच लिस्ट बनवतो. चला ठीक आहे. माझा किराणा आहे, तर किराण्याची मी एक लिस्ट बनवतो. किराणा हा आपल्याला काय झाला, एक व्हेरिएबल झाला. ठीक आहे. व्हेरिएबलचं मी एक नाव टाकलं. त्याच्यामध्ये मी काहीतरी स्टोअर करतो. बघा, जे डेटा स्ट्रक्चर आहे तेच व्हेरिएबल सुद्धा आहे. ठीक आहे. व्हेरिएबलच याला म्हणतो आपण, पण याचं नाव काहीतरी वेगळं आहे. जसं लिस्ट म्हणतो याला आपण. लिस्टमध्ये आपण सिरीज ऑफ काही गोष्टी असतात ते आपण स्टोअर करतो. जसं आता मी सांगतो, जसं मला अंडे घ्यायचे आहे तर मी एग असं याच्यामध्ये एक स्टोअर करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर मी कॉमा देणार, म्हणजे मला अजून काय त्याच्यात स्टोअर करायचं आहे ते मी टाकतो. ठीक आहे. एक टाकलं. त्याच्यानंतर मला काही अजून बऱ्याच काही 2-3 गोष्टी मी टाकतो त्याच्यामध्ये. जर तुम्ही स्ट्रिंग लिहित असणार तर याच्यात स्ट्रिंगसाठी डबल कोट तुम्ही द्या, किंवा तुम्ही जर काही नंबर वगैरे लिहित असणार तर नंबरसाठी तुम्हाला द्यायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही नंबर लिहिला तरी चालेल. ओके. तर मी किराण्याला प्रिंट करतो. किराणा आपला जो आहे तो किराणा याच्यामध्ये आपण स्टोअर केलेला आहे आणि त्याला आपण प्रिंट करतोय. तर F5 मी करतो. बघा, तर तुम्हाला हे किराण्याचे आयटम्स तुम्हाला सगळे प्रिंट झालेले आहे. आपण हे स्टोअर करण्यासाठीच यूज करतो, जर तुम्हाला काही स्टोअर करायचं असेल तर. ठीक आहे. तर हे झालं तुमचं लिस्ट. तर लिस्टमध्ये कधीही तुम्हाला लिस्ट स्टार्ट करायची असेल तर तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेट चालू करावा लागतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जे पण लिहायचं असेल कॉमाने सेपरेट करून लिहायचं आणि स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज करून टाकायचं तुमचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर एखादे, आता समजा हे तर आहे, हे तर ऑलरेडी एक आपण लिस्ट बनवली, पण मला आता याच्यामध्ये काहीतरी ऍड करायचंय. तर मी काय करणार, किराणा डॉट अपेंड. अपेंड म्हणजे काय असतं की याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायचं, काहीतरी गोष्ट तुम्हाला ऍड करायची. तर मी ऍड करणार, समजा काय करू आता मी याच्यामध्ये राईस. राईस मी ऍड करतो. ठीक आहे. राईस मी ऍड केल्यानंतर काय केलं, राईस जर मी ऍड करेल आणि जर मी त्याच्यानंतर किराण्याला डिस्प्ले करेल, तर मी आता काय करतो, याच्या आधी पण एकदा डिस्प्ले करतो, म्हणजे तुम्हाला एकदम एक आयडिया येऊन जाईल की अपेंड म्हणजे काय झालं ऍक्च्युली. ठीक आहे. तर आधी मी एक बनवलं, त्याच्यामध्ये मी प्रिंट केलं, हे पूर्ण प्रिंट होईल. त्याच्यामध्ये मी राईस ऍड केला, तर हे प्लस राईस हे दोघी प्रिंट व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण मी याला एकदा रन करून बघतो. ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये पूर्ण हे प्रिंट झालंय, पण त्याच्यामध्ये राईस सुद्धा एक प्रिंट झालंय, अजून एक नवीन त्याच्यात ऍड झालं आणि ते प्रिंट झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक डिलीट करण्यासाठी सुद्धा असतं. ठीक आहे.
तर याच्यामध्ये डिलीट जर तुम्हाला काही करायचं असेल तर पॉप आपण यूज करतो. ठीक आहे, तर पॉपला यूज करून तुम्हाला दाखवतो मी एकदा. इथे मी प्रिंट करतो आणि याच्यानंतर पॉप करतो आणि परत एकदा याला मी किराण्याला मी प्रिंट करतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये किराण्याला प्रिंट केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, सर्वात आधी तर हे आपलं आउटपुट येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण राईस ऍड केला तर राईस ऍड केलेल्यानंतर दिसेल आणि त्याच्यानंतर आपण डिलीट केला. पॉप म्हणजे काय असतो की लास्ट वाला जो असतो तो डिलीट होतो. ठीक आहे, पॉपचा अर्थ तोच आहे. लास्ट वाला जो तुम्ही ऍड केलाय तो सरळ सरळ डिलीट होईल. तर इथे मी F5 करेल. ठीक आहे, तर बघा इथे मी इथे आपण सर्वात आधी पहिले बनवलं तर ही आपली आली. त्याच्यानंतर राईस आपण याच्यात ऍड केला, परत लास्ट वाला आपण डिलीट केला तर हे आपल्याला इथे दिसतंय असं. ठीक आहे, हे आपलं लिस्ट झालं. लिस्ट आपण याला म्हणतो. त्याच्यानंतर आहे टपल्स. टपल्स मध्ये काय असतं, आता लिस्ट आणि टपल्स मध्ये काय फरक असतो. टपल्स आपण कसं लिहितो आधी ते तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे, समजा मला कलर्स मला काही स्टोअर करायचे आहे तर मी काय करतो, कलर्स म्हणून लिहितो. त्याच्यात मी आता याच्यामध्ये आपण काय करतो, राऊंड ब्रॅकेट देतो. राऊंड ब्रॅकेट मध्ये मी वेगवेगळे कलर्स लिहून घेतो. समजा रेड, ग्रीन आणि ब्ल्यू लिहून घेतो. ठीक आहे, रेड, ग्रीन, ब्ल्यू. आता हे झालं टपल. आता टपल आणि डिक्शनरी मध्ये काय फरक आहे की डिक्शनरी नाही, सॉरी, टपल आणि आता टपल आणि लिस्ट मध्ये काय फरक आहे की टपल मध्ये आपण काहीही ऍड नाही करू शकत. जेवढं मी इथे लिहिलंय तेवढंच आहे, त्याच्यात ऍडही नाही करू शकत आणि डिलीटही नाही करू शकत. ते इम्युटेबल आहे, त्याला आपण म्हणतो इम्युटेबल. त्याला युज्ड फॉर फिक्स्ड कलेक्शन, म्हणजे फिक्स. आता हे आपलं फिक्स झालं, याला फिक्स आपल्याला काही गोष्टी यूज करायच्या असेल, त्याच्यामध्ये काही चेंजेस व्हायला नको, तर तेव्हा आपण टपल्स यूज करतो. याला आपण एकदा प्रिंट करून बघूया. ठीक आहे, कलर्सला आपण F5 करतो, सेव्ह करतो आणि प्रिंट करतो. तर ठीक आहे, इथे आपलं हे प्रिंट झालेलं आहे. त्याच्यानंतर आपलं आहे पुढचं डिक्शनरी. डिक्शनरी असते जी ज्याच्यामध्ये काय असतं की आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला काही गोष्टी आहे, जसं की एखाद्याचं नाव स्टोअर करायचं, एखाद्याची एज स्टोअर करायची, तर आपण लिस्टमध्ये स्टोअर करणार वगैरे, तर त्याच्यात आपल्याला समजणारच नाही. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक दाखवतो मी, स्टुडंट. ठीक आहे, स्टुडंट हा एक व्हेरिएबल घेतला आणि आपण याची एक लिस्ट बनवली. तर मी आधी काय नाव स्टोअर करेल. नाव त्याचं समजा राकेश आहे. ठीक आहे, राकेश मी स्टोअर केलं. त्याच्यानंतर त्याची एज मी स्टोअर केली 26, है ना. ठीक आहे, तर आता मला काय प्रॉब्लेम होईल इथे की मला जर राकेशला प्रिंट करायचं असेल तर मी काय करेल, इथे प्रिंट स्टुडंट. आता हे मी स्टुडंट याच्यात स्टोअर केलंय ना, त्याच्यामुळे मी स्टुडंट लिहिले इथे आणि 0 लिहिले इथे. आता 0 म्हणजे मी असं का लिहिलंय इथे मी ते तुम्हाला सांगतो. इथे जेवढेही तुम्ही एलिमेंट तुम्ही स्टोअर कराल त्याची एक इंडेक्स असते. इंडेक्स म्हणजे काय असतं की पोझिशन, कोणत्या पोझिशनवर तुम्ही ते स्टोअर केलेलं आहे. तर 0 म्हणजे काय, आपलं कधीही आपण प्रोग्रामिंग मध्ये ऍरे किंवा लिस्ट किंवा टपल काहीही असेल तर त्याला जेव्हा आपण ऍक्सेस करतो तेव्हा त्याची इंडेक्स जी असते ती 0 पासून स्टार्ट होते. 0, 1, 2, 3, 4, 5, 6 असं स्टार्ट होतं. ठीक आहे, तर याची इंडेक्स आपली 0 पासून स्टार्ट होईल. तर मला राकेशला डिस्प्ले करायचंय तर मी काय करेल, स्टुडंट ऑफ 0 असं लिहेल. ठीक आहे, आणि याला सरळ सरळ F5 करेल, रन करेल आणि माझं राकेश इथे प्रिंट होऊन जाईल. ठीक आहे, हे तुम्हाला अजून एक कन्सेप्ट तुम्हाला सांगितला मी. पण इथे काय होतंय आता की आपल्याला हे समजत नाहीये की राकेश म्हणजे काय आहे. त्याचं नाव आहे की त्याच्या वडिलांचं नाव आहे की त्याचं नाव आहे, आणि 26 काय आहे. ठीक आहे, तर हे नेमकं काय आहे हे समजत नाहीये. तर याच्यामध्ये आपल्याला समजण्यासाठी एकदम प्रॉपरली आपण लिहिण्यासाठी आपण काय करतो, डिक्शनरी यूज करतो. तर डिक्शनरीमध्ये काय असतं की की आणि व्हॅल्यूचे पेअर्स असतात. जसं की म्हणजे काय असतं की जसं तुम्हाला राकेश आहे तर राकेश काय आहे, एक आपलं नाव आहे. ती आपली नेम जी आहे ती एक की झाली. तर तुम्हाला थेअरी जास्त सांगत नाही, सरळ सरळ प्रॅक्टिकल सांगतो. ठीक आहे, तेच आपण सेम उदाहरण घेऊया पण डिक्शनरी मध्ये घेऊया स्टुडंटचं. ठीक आहे, स्टुडंट बनवलं. आता डिक्शनरी बनवण्यासाठी तुम्ही काय कराल, इथे कर्ली ब्रॅकेट द्यायचा असतो. ठीक आहे, कर्ली ब्रॅकेट दिल्यानंतर काय सर्वात आधी तुमची जी असते की लिहायची. की मध्ये काय लिहिणार मी, नेम. ओके, नेम मी लिहिलं. तर नेम लिहिल्यानंतर काय की नेमची व्हॅल्यू
नेम ही एक की झाली आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती मी लिहिणार. आता नेमची व्हॅल्यू काय मी लिहितो राकेश. ठीक आहे, राकेश लिहिली मी. ओके. आणि हा एक पेअर झाला. दुसरा पेअर तुम्ही लिहिणार, जसं मला एज लिहायचं होतं तर मी लिहिणार एज. ठीक आहे, एज मी लिहिणार, तर मला एज काय 20 लिहायची होती. ठीक आहे, तर मी 20 लिहिली. मी डायरेक्टली ही लिहू शकतो 20, कारण ती स्ट्रिंग नाहीये, तो नंबर आहे, तर मी डायरेक्टली पण लिहू शकतो. मला काही असा काही एरर वगैरे येणार नाही. ठीक आहे. आता इथे काय झालं, एकदम प्रॉपरली आपण लिहिलं की नेम आपले राकेश आहे, एज आपली 20 आहे. तर जेव्हाही आपण याला ऍक्सेस करतो ना, तेव्हा आपल्याला 0 1 2 असं करायची गरज नसते. आपण सरळ सरळ काय करू शकतो, इथे की टाकू शकतो. जसं मला स्टुडंटचं काय टाकायचं, नेम. तर मला स्टुडंटचं नेम मला जर डिस्प्ले करायचं तर मी नेम लिहिलं सरळ सरळ. मी F5 करेल, सेव्ह करेल आणि रन करेल याला, तर मला राकेश मला मिळेल. ठीक आहे. जर मी इथे एज टाकली तर मी F5 करतो, रन करतो याला, तर मला 20 मिळाली. तर त्याची एज सुद्धा मला मिळून जाईल. तर डिक्शनरीचा हाच फायदा असतो की आपण की व्हॅल्यू पेअर्स मध्ये याला लिहू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण बघणार आहोत सेट्स काय असतात. सेट्स म्हणजे काय असतं की हे अनऑर्डर आणि डुप्लिकेट्स याच्यामध्ये आपण ठेवू नाही शकत. जसं आपण लिस्ट वगैरे बनवतो तर त्याच्यामध्ये डुप्लिकेट गोष्टी ठेवू शकतो, डुप्लिकेट गोष्टी सुद्धा ठेवू शकतो. जसं की 1 1 1 1 1 2 2 2 3 3 3 3, म्हणजे काहीही रिपीट जरी असलं तरी तो प्रिंट करेल. पण सेट मध्ये जे असतं, सेट मध्ये आपण काही रिपीट गोष्टी नाही ठेवू शकत. जसं की फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला सेट काही बनवायचं असेल तर सेट मध्ये मी काय करतो, सेट मध्ये जसं मला फॉर एक्झाम्पल युनिक नंबर्स, मला काही नंबर्स मला स्टोअर करायचे, तर युनिक युनिक असं म्हणतो. युनिक केल्यानंतर इथे कर्ली ब्रॅकेट मला द्यावा लागेल आणि त्याच्यामध्ये मी स्टोअर करेल. ठीक आहे. इथे तुमचे फक्त आणि फक्त तुमचे युनिक नंबरच तुमचे स्टोअर होतील. ठीक आहे. ओके. तर हे तुम्हाला मी डेटा स्ट्रक्चर तुम्हाला सांगितलं की डेटा स्ट्रक्चर वगैरे काय असतं काय नाही. तर आपण आपल्या परत मेन टॉपिक वर येऊया, आपला फॉर लूप. तर फॉर लूप मध्ये काय असतं ना, की फॉर लूप मध्ये मोस्टली आपण लिस्ट वगैरेला डिस्प्ले करण्यासाठी वगैरे ही यूज करतो. तर तुम्हाला एक फॉर लूप, तुम्हाला सर्वात आधी आपण एक लिस्ट बनवून घेऊया. ठीक आहे. स्टुडंटची एक लिस्ट बनवतो मी. स्टुडंटची लिस्ट बनवण्यासाठी मी काय करेल, त्याचं नाव लिहेल राकेश, त्याच्यानंतर त्याचं एज लिहेल 26 लिहितो फॉर एक्झाम्पल, आणि त्याचा क्लास लिहेल. क्लास त्याचा आहे 10th. ओके. तर 10th क्लासमध्ये तो आहे. ओके. तर मला याला आता प्रिंट करायचं आहे, तर मला याला प्रिंट करण्यासाठी मी काय करेल, फॉर लिहेल सरळ सरळ. आणि मला काय करायचं आता, याच्या मधली जी व्हॅल्यू आहे त्याला काहीतरी नाव देईल मी. जसं फॉर एक्झाम्पल मला ही एक व्हॅल्यू आहे, ही एक व्हॅल्यू आहे, ही एक व्हॅल्यू आहे, तर मी याला काय लिहितो, VAL असं काहीतरी लिहून टाकतो. ठीक आहे. अशी एक काहीतरी मी नाव देतो त्याला, इन स्टुडंट. ठीक आहे. म्हणजे आता याचा अर्थ काय झाला की स्टुडंट मधली एक व्हॅल्यू. ठीक आहे. याचा अर्थ असाच झाला सरळ सरळ. आणि याच्यामध्ये मी काय करेल, प्रिंट व्हॅल. आता मी हे काय केलं मी तुम्हाला सांगतो, एकदा शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करतो. जसं याच्यामध्ये काय होईल की तो काय करेल, एक व्हॅल्यू घेईल त्याला प्रिंट करेल, दुसरी व्हॅल्यू घेईल त्याला प्रिंट करेल, तिसरी व्हॅल्यू घेईल त्याला प्रिंट करेल. म्हणजे कधीही आपल्याला लिनियर वे मध्ये जर लिस्ट ऍक्सेस करायची असेल तर आपण फॉर लूप यूज करतो आणि असा यूज करतो. याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यूला आपण व्हेरिएबल असतो हा ऍक्च्युली, VAL मी एक व्हेरिएबल घेतला आणि त्याला जेव्हा स्टुडंटची जी एक कोणतीही व्हॅल्यू येईल ती मध्ये स्टोअर होईल आणि ती आपली प्रिंट होऊन जाईल. तर हे एक 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 राकेश घेईल पहिले, मग 26 घेईल, मग 10th घेईल आणि एक 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 तो प्रिंट करेल. जसं मी तुम्हाला आता आउटपुट दाखवतो. ठीक आहे. F5 मी प्रेस करतो इथे. ठीक आहे. तर आपला एक 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 प्रिंट झालेला आहे स्क्रीनवर. ठीक आहे. तर हे तुम्हाला समजलं असेल. लूप्स हे हा थोडा हार्ड विषय आहे. थोडा तुम्हाला प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला समजेल. अजून तुम्हाला काही जर रेफरन्स वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही थोडं इंटरनेटवर जा, थोडं बघा, ब्राउझिंग करा आणि चेक करा. ठीक आहे. त्याच्यानंतर एक अजून कन्सेप्ट असतो ब्रेक आणि कंटिन्यू म्हणून. तर ब्रेक आणि कंटिन्यू म्हणजे काय असतं की जसं तुम्हाला काही एखादी गोष्ट आहे, समजा मला
फॉर लूप मी दिला आणि फॉर लूप मध्ये मी काहीतरी कंडिशन चेक करतोय. ठीक आहे, कंडिशन मी काय चेक करतोय की व्हॅल जो आहे व्हॅल इज असं लिहायचं. ठीक आहे, तर याच्यामध्ये मी अशी ही कंडिशन टाकू शकतो, व्हॅल इज राकेश. राकेश नाही, मी 10th लिहितो समजा फॉर एक्झाम्पल, 10th. तर जी व्हॅल्यू असेल ती जर 10th असेल, म्हणजे मी काय केलं आता फॉरच्या मध्ये मी एक इफ टाकला आणि त्याच्यामध्ये एक प्रिंट टाकतो. ठीक आहे, प्रिंट करेल व्हॅल्यूला. म्हणजे आता मी इथे काय केलं ते तुम्हाला एकदा सांगून देतो. आता फॉर तुम्हाला समजलाच आहे, एक एक व्हॅल्यू तो घेईल. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करेल तो, इथे आल्यानंतर व्हॅल्यू घेतली त्याने पहिली, समजा राकेश घेतली. राकेश घेतल्यानंतर त्याने काय केलं, व्हॅल्यू ही ही 10th आहे का, नाही, पहिल्यांदा ते राकेश असेल तर तो काय करेल, इथे काहीच करणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे की आपण इफ मध्ये काय लिहितो, इथे कंडिशन लिहितो. ठीक आहे, इथे ब्रॅकेट नाही दिले तरी चालेल, काही इश्यू नाही. ओके, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतो, याच्यामध्ये चेक केलं राकेश आहे का, नाहीये, मग हे प्रिंट नाही होत. मग तो काय करेल, परत जाईल पुढे 26 घेईल, 26 आणि चेक करेल 26 हा 10th आहे का, नाही, मग परत पुढे जाईल 10th घेईल. मग काय करेल, 10th घेतल्यानंतर इथे जाईल 10th हा 10th आहे का, हो 10th हा 10th आहे, ही ट्रू झाली आपली कंडिशन, तर हा काय करेल, प्रिंट करेल. तर मी F5 करून एकदा रन करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, इथे 10th आपलं झालेलं आहे, पण आपल्याला समजत नाहीये, म्हणजे हे लूप चालतंय बट आपल्याला समजत नाही. तर आपण काय करूया, इथे एक एल्स टाकूया आपल्याला समजण्यासाठी, एल्स, आणि प्रिंट करूया. प्रिंट करूया इथे समजा अदर असं प्रिंट करूया. म्हणजे काय होईल इथे, की दुसरी व्हॅल्यू जर असली, समजा हे आपलं नाहीये 10th, ही व्हॅल्यू मध्ये 10th नाहीये, तर मग काय होईल, अदर प्रिंट होईल. तर मग आपण इथे अदर आपलं प्रिंट होईल. तर आपण एकदा हे रन करून बघूया. F5 सेव्ह, ओके केलं. ठीक आहे, अदर दोन वेळा आलं, कारण दोन आपल्या ज्या पहिल्या व्हॅल्यू आहेत त्या 10th नाहीये, म्हणून आपलं अदर आलं, आणि त्याच्यानंतर आपलं ट्रू मध्ये गेलं आणि ते 10th त्याचं प्रिंट केलं. ठीक आहे, तर तुम्हाला हे लिस्टचं समजून गेलं असेल, एकदम सिंपल आहे. जर समजत नसेल तर थोडं एकदा रिवाइंड करून व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे, याच्यामध्ये आता तुम्हाला सांगतो की ब्रेक आणि कंटिन्यू काय असतं. ब्रेक आणि कंटिन्यू म्हणजे काय असतं. आता फॉर एक्झाम्पल मी इथे 26 टाकतो. ठीक आहे, 26 टाकलं, तर मी काय करणार इथे, आता मला काय करायचं की 26 जसं येईल, 26 जसं त्याला भेटेल, तसं तो या लूप मधून बाहेर पडायला पाहिजे. तर बाहेर पडण्यासाठी तर मी यूज केले ब्रेक. जसं त्याला 26 भेटेल, तो 26 ला प्रिंट करेल आणि ब्रेक करून टाकेल. ही पुढची व्हॅल्यू तो रीड नाही करणार, असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, तर मी आता याला रन करतो, F5 करतो, सेव्ह करतो आणि रन करतो. तर त्याने एकदा अदर प्रिंट केलं, नंतर 26 प्रिंट केला, आणि त्याच्या पुढची जी व्हॅल्यू 10th, ती त्याने ऍज अ अदर प्रिंट करायला पाहिजे होती, पण त्याने का नाही केली, कारण आपण इथे ब्रेक टाकलाय. आता मी हा जर ब्रेक हटवला तर आपल्याला समजेल. ठीक आहे, ही अदर आली आपली. तर समजलं तुम्हाला ब्रेक आपण का यूज करतो. ब्रेक म्हणजे आपल्याला लूपला जर ब्रेक करायचं असेल, एक्झिट करायचं असेल, तर आपण ब्रेक यूज करतो. आणि कंटिन्यू त्याच्या उलट आहे. जर आपल्याला लूप आपला कंटिन्यू ठेवायचा असेल, त्याला ब्रेक करायचं नसेल, तर आपण कंटिन्यू यूज करतो. ठीक आहे, तर त्याच्यानंतर तुम्हाला एक सिंपल एक सांगतो अजून, फंक्शन्स काय असतं. ठीक आहे, तर फंक्शन्स म्हणजे काय असतं, की आपण एखादी प्रोग्राम लिहितो, त्याच्यामध्ये बरेच काही, आता समजा मी हा फॉर लूप लिहिला, तर याच्यामध्ये मी काय एक प्रोग्राम लिहिला छोटासा, बट आता मला हाच प्रोग्राम 10 वेळा यूज करायचा, 20 वेळा यूज करायचा, तर मी प्रत्येक वेळेस फॉर लूप लिहित नाही बसणार. ठीक आहे ना, तर मग त्याच्यासाठी मी काय करेल, एक फंक्शन बनवेल. फंक्शन म्हणजे काय असतं, की बंच ऑफ प्रोग्राम, एक छोटा प्रोग्राम असतो जो आपण त्या फंक्शन मध्ये टाकतो, आणि ते प्रत्येक घडी आपल्याला जर यूज करायचं असेल तर फंक्शन आपण डायरेक्टली कॉल करतो. आता ते काय असतं ते तुम्हाला एकदम प्रॅक्टिकली सांगून देतो, म्हणजे तुम्ही एवढं कन्फ्यूज होणार नाही. थेरी एवढं खास नसतं, थेअरीमध्ये मला इंटरेस्ट नाही, मी कधीही प्रॅक्टिकलवर फोकस करतो. तर आपल्याला जर फंक्शन बनवायचं असेल तर आपण DEF असा एक कीवर्ड यूज करतो. ठीक आहे, आणि याच्यामध्ये फंक्शनचं आपण नाव देतो. समजा मला काय करायचंय की ऍडिशन करायची, मला दोन जे डिजिट आहे त्यांची ऍडिशन मला करायची आहे, तर मी एक काय करणार, एक फंक्शन बनवणार,
आणि त्याच्यामध्ये ऍड म्हणून एक फंक्शन बनवणार. ठीक आहे, आणि मी पहिले घेणार ए आणि बी आणि रिटर्न ए प्लस बी. आता मी इथे काय केलं ते पण तुम्हाला सांगून देतो. ठीक आहे, याच्यामध्ये मी काय केलं, एक फंक्शन बनवलं ऍड म्हणून. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी काय केलं, ए आणि बी ला पास केलं आणि ए आणि बी चं जे सम आहे म्हणजे दोघींचं जे प्लस केलं त्याला मी रिटर्न करून टाकलं. ठीक आहे, रिटर्न केला मी त्याला. आता याला यूज कसं करायचं ते पण तुम्हाला दाखवतो. जसं मी काय करतो, प्रिंट करतो. प्रिंट करून मी काय करतो, ऍड. ऍड म्हणजे काय, आपलं हे आपण एक फंक्शन बनवलेलं आहे ऍड, तर त्याचं नाव आपण ऍड दिलेलं आहे. तर मी इथे ऍड लिहितो आणि याच्यामध्ये 2 आर्ग्युमेंट्स असतात. आर्ग्युमेंट्स म्हणजे काय ते पण तुम्हाला सांगतो. आर्ग्युमेंट म्हणजे काय, आपल्या इथं व्हेरिएबल्स, जे व्हेरिएबल आपण त्याच्यात पास करतो, व्हॅल्यू असते त्याच्यामध्ये. जसं मी इथे 12 केलं आणि मी इथे केलं 30. ठीक आहे, तर याच्यात काय केलं, मी 2 व्हॅल्यू पास केल्या. याच्यामध्ये मी काय केलं, 2 व्हॅल्यू पास केल्या, 12 आणि 30. तर 12 ही जी असेल ही या आर्ग्युमेंट मध्ये जाईल ए मध्ये, आणि 30 जी असेल ती बी मध्ये जाईल. आणि काय होईल, 12 प्लस 30 याचा आन्सर आपल्याला रिटर्न मध्ये मिळेल. आणि रिटर्न झाल्यानंतर आपल्याला हे प्रिंट होईल. ठीक आहे, समजतंय ना तुम्हाला. ऍड हे जे फंक्शन आहे ते आपलं काय रिटर्न करतंय, या दोघींचं ऍडिशन रिटर्न करते. तर ऍड आपण इथे डायरेक्टली यूज केलं तर तो काय करेल, दोघींची ऍडिशन आपल्याला प्रिंट करून देईल. तर मी याला F5 करतो आणि दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, 42 आपली ऍडिशन झालेली आहे, बरोबर. तर हे असं आपलं एक फंक्शन असतं. तर आपण कधीही एखाद्या आपल्याला मोठा प्रोग्राम बनवायचा असेल आणि तो रिपीटेडली आपल्या याच्यामध्ये यूज होत असेल तर आपण त्याला ऍज अ फंक्शन बनवून त्याला आपण यूज करू शकतो. तर रिटर्न मध्ये आपण काहीही रिटर्न करू शकतो. स्ट्रिंग रिटर्न करू शकतो, इंटिजर रिटर्न करू शकतो, फ्लोट रिटर्न करू शकतो. जे तुम्हाला डेटा टाईप मी सांगितले ते तुम्ही कोणतेही रिटर्न करू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. डेफ हा लिहायला तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, फंक्शन तुम्हाला बनवायचं असेल तर. आणि फंक्शनचं नाव हे तुम्ही कोणतेही कीवर्ड्स यूज नाही करू शकत याच्यामध्ये. जसं डेफ सुद्धा एक कीवर्ड आहे, तर तो तुम्ही यूज नाही करू शकत. लिस्ट एक कीवर्ड आहे, प्रिंट हा एक कीवर्ड आहे. तर तुम्ही कोणताही कीवर्ड इथे यूज नाही करू शकत फंक्शनच्या नावामध्ये, किंवा व्हेरिएबलच्या नावामध्ये सुद्धा तुम्ही तसं करू नाही शकत. तर हा एक नियमच आहे आपला पायथॉनचा. पायथॉनचा काय, प्रत्येक ऑलमोस्ट सर्व प्रोग्रामिंग लँग्वेजचा हा एक नियमच आहे. ठीक आहे, तर हे तुमचं झालं. आर्ग्युमेंटचं तुम्हाला समजलं, आर्ग्युमेंट्स काय असतात. ए आणि बी हा एक आर्ग्युमेंट आहे. आणि हे पण तुम्हाला सांगतो की आर्ग्युमेंट असतात ते वेगवेगळ्या डेटा टाईपचे असू शकतात. हा इंटिजर असू शकतो, हा फ्लोट असू शकतो, काहीही इश्यू येणार नाही. तुम्ही कोणत्याही डेटा टाईपचे तुम्ही घेऊ शकता इंटरचेंजेबली. ओके, तर फंक्शन कॉल पण तुम्हाला समजलं. फंक्शन कॉल करण्यासाठी सरळ सरळ ऍड लिहायचं आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू जितक्या इथे इथे 2 आहे तर तुम्हाला 2च पास करावे लागणार. ठीक आहे, तुम्ही जास्त पास केलं तर ते फंक्शन तुमचं चालणार नाही. ओके, याच्यानंतर तुम्हाला एक एरर हँडलिंग काय असते ते पण तुम्हाला सांगून देतो. एरर हँडलिंग म्हणजे काय असतं की फॉर एक्झाम्पल तुम्ही काहीही प्रोग्राम लिहितायत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वाटते की याच्यामध्ये एरर येऊ शकतो, तर तेव्हा तुम्ही एरर हँडलिंग यूज करतात. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक सिंपल साधं सोपं एक्झाम्पल तुम्हाला देतो. ठीक आहे, एरर हँडलिंग साठी काय यूज होतं आधी ते सांगून देतो. ठीक आहे, ट्राय, एक्सेप्ट आणि फायनली हे हे काही कीवर्ड आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला लिहून दाखवतो आधी आणि मग सांगतो. ट्राय मध्ये मी लिहिलं
ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो मी. याच्यात काय होतंय आता, की नम इक्वल्स टू 10 तर आता याच्यात काय होईल, झिरोने आपण डिव्हिजन नाही करू शकत. झिरोने डिव्हिजन केलं तर काय येतं, इन्फायनाईट आन्सर येतं. ठीक आहे, तर इन्फायनाईट आन्सर येतं. त्याच्यामध्ये काय होईल, त्या केसमध्ये काय होईल, याच्यामध्ये एरर येईल, रन टाइम एरर येईल. रन टाइम म्हणजे काय, की जेव्हा तुम्ही कोणताही प्रोग्राम रन करतात, तेव्हा जेव्हा कंपायलेशन होतं, कंपायलेशन म्हणजे आपण काय होतं, की तुमचा जो कोड आहे तो कम्प्युटरला समजण्याच्या भाषेत तो कन्वर्ट होतो आणि तो आपल्याला एक्झिक्यूट होतो. तर एक्झिक्यूट होण्याच्या वेळेस तो चेक करतो की काही एरर्स आहेत का, त्याला बोलतो आपण कंपाईल टाइम एरर्स. आणि जेव्हा तो कंपायलेशन झाल्यानंतर जेव्हा तो बनला आणि तेव्हा तो एक्झिक्यूट होतोय, जेव्हा तो रन होतोय, तर रन होताना जर काही एरर येत असेल तर त्याला आपण बोलतो रन टाइम एरर. तर हा आपण यूज करतो कधीही रन टाइम एररच्या साठी आपण ट्राय एक्सेप्ट यूज करतो. तर हा काय आहे, रन टाइम एरर आहे. कम्प्युटरला माहित नाहीये की पुढे जाऊन आपल्याला झिरोने डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, तर तो जेव्हा इथे येईल आणि डिवाइड करेल तेव्हा त्याला समजेल अरे इथे तर डिवाइड होऊच नाही शकत, कारण तो इन्फायनाईट त्याचा आन्सर आहे. ठीक आहे, तर याला काय होईल की ट्राय मध्ये आपण काय टाकतो, की ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटते की पॉसिबली काहीतरी एरर येऊ शकतो, तर त्याला आपण ट्राय ब्लॉक मध्ये टाकतो. ठीक आहे, ट्रायच्या ब्लॉक मध्ये मी याला टाकलेला आहे. एक्सेप्ट ब्लॉक मध्ये काय टाकतो, की एरर काय आहे, समजा झिरो डिव्हिजन एरर आहे, तर तो झिरो डिव्हिजन एरर मी एक्सेप्ट ब्लॉक मध्ये टाकला. जर तो एरर आला तर काय करायला पाहिजे, तर मी इथे काय केलंय, एरर आला तर इथे प्रिंट केलंय. तुम्ही दुसरं काही करू शकता, असं काही इश्यू नाही. त्याच्यानंतर फायनली जर तुमचं एक्झिक्युशन हे सर्व कंप्लीट झालं, याच्यातून या दोघींमधून काहीतरी एक आउटपुट येईल आणि हे तुम्हाला एक्झिक्युशन कंप्लीटेड असं येईल. ठीक आहे, तर मी एकदा तुम्हाला रन करून दाखवतो. ठीक आहे, तर कॅनॉट डिवाइड बाय झिरो असं आलं इथे आणि एक्झिक्युशन तुमचं कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये मी तुम्हाला थोडंसं काहीतरी चेंजेस करून दाखवतो. इथे मी काय करतो, 5 लिहितो, म्हणजे 5 ने तो डिवाइड होईल आता. ठीक आहे, आणि इथे प्रिंट करतो नमला, सॉरी नमला. तर नमला प्रिंट करतो. इथे नमला प्रिंट, आता काय होईल की इथे डिवाइड होईल आणि इथे आपलं हे प्रिंट होईल आणि एक्सेप्ट मध्ये तो जाणार नाही, फक्त ट्रायच तो ब्लॉक रन करेल आणि इथे फायनली वाला आउटपुट आपल्याला मिळेल. तर मी एकदा रन करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, तर इथे आपला आन्सर आलेला आहे 2 आणि एक्झिक्युशन आपलं कम्प्लीट झालेलं आहे. ठीक आहे, तर असं काही एरर हँडलिंग आपण करतो. याच्यामध्ये काय असतं की तुम्ही जरी फायनली लिहिलं नाही तरी काही इश्यू नाही, फायनली जर तुम्ही नाही लिहिलं तरी काही इश्यू नाही, तरीही हे रन होईल. ठीक आहे, हे तुमचं इम्पॉर्टंट आहे, ट्राय आणि एक्सेप्ट ब्लॉक तुमचा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही हे एरर्स जे असतात, हे एरर मध्ये इथे काय लिहायचं ते माहित नसेल तर तुम्ही इंटरनेटवर जाऊन, वेबसाईटवर जाऊन तुम्ही रेफर करू शकता, त्याचा काही इश्यू नाही. ठीक आहे, किंवा सरळ सरळ तुम्ही इथे एक्सेप्ट लिहू शकता. तुम्हाला काही माहित नाही, अननोन एरर आहे, तर तुम्ही डायरेक्टली जर तुम्ही करणार, तर समजा इथे मी झिरोने करतो डायरेक्ट. ठीक आहे, तर मी करणार तर डायरेक्टली कॅनॉट डिवाइड बाय झिरो येईल. ठीक आहे, तर तुम्हाला माहित नाही एरर तरी तुम्ही नाही लिहिला तरी चालेल, काही इश्यू नाही. बट असं आपण मोस्टली करत नाही. याच्यामध्ये जर प्रॉपर एरर तुम्ही डिफाईन केला तर तुम्हाला समजेल. ठीक आहे, त्याच्यानंतर एवढंच आपण म्हणजे या व्हिडिओमध्ये, तर या व्हिडिओमध्ये आपण, ह्या पायथॉनच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच घेणार आहोत. यामध्ये मी तुम्हाला सांगेल की तुम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी काय काय बनवू शकता. ठीक आहे, तर तुम्ही एक सर्वात आधी तर बेसिक एक कॅल्क्युलेटर बनवा. ठीक आहे, त्या कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही प्लस मायनस डिव्हिजन वगैरे असं काहीतरी बनवा तुम्ही. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटतंय तुम्ही पायथॉनचे बुक्स वाचत किंवा काही कोर्सेस असतील तुम्ही तेही करू शकतात. मी या कोर्समध्ये कसं आहे, तुम्हाला एकदम इमानदारीने सांगतो की 1 तासाच्या कोर्समध्ये कोणीही तुम्हाला एकदम डीप मध्ये शिकवू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला 1 तासामध्ये जेवढं मला चांगल्याने कव्हर करता आलं मी केलेलं आहे. तरी बऱ्याच गोष्टी पायथॉन मधल्या आपल्या राहिलेल्या आहेत, उप्स कन्सेप्ट आहेत वगैरे ते आपल्याला राहिलेले आहेत. बट बेसिक तुम्हाला एकदम पूर्णपणे तुम्हाला समजून गेलेलं असेल या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघा, थोडं वाचा. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक छोटा एक टू डू लिस्ट म्हणून असते, जसं काही तुम्ही दिवसभरात काय करणार आहे त्याच्यासाठी एक प्रोजेक्ट बनवा. छोटे 2-3 प्रोजेक्ट तुम्ही बनवा. ठीक आहे, तुम्ही हे सिंटॅक्स वगैरे जे आहेत कसं काय लिहायचं ते तुम्ही थोडं बघून घ्या इंटरनेटवर जाऊन आणि त्याची प्रॅक्टिस करा. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला
एकदम सिंपल हे पायथॉन वाटेल आणि एवढं काही हार्ड नाही आहे. काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माझ्या चॅनलला नक्की करा. तुम्हाला असेच व्हिडिओ मी आणत राहील आणि एका व्हिडिओमध्ये मी कंप्लीट पूर्ण लँग्वेज करण्याचं मी ट्राय करेल. थँक्यू.